दहावीर महाराज की जय। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडून रोहा आणि ग्रामपंचायत वरचेला जोडणारा एक्सेल कॉलनी कालबा रोड याकरिता 10 लाखाचा विकास कामाचं नारळ फोडण्यात आलं। तर रोह्याच्या ऐतिहासिक कोएसए महेंदळे हायस्कूल समोर सुमारे 7.5 लाख रुपयाचा निधी वापरून छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यमुद्रेचं स्मारक आणि सुशोभीकरणासाठी नारळ फोडण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे करण्यात आलं आहे। यावेळी तालुका प्रमुख अमित घाग यांच्याशी बोलताना आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत। सर्व महायुतीचा धर्म पाळत असतील तर रोहा नगरपालिका सोबतीने सामोरं जाऊ, नाहीतर संपूर्ण 20 पैकी 20 जागा आम्ही स्वबळावरती लढू असा इशारा आश्वासित करण्यात आला। तर भाजपाशिवाय आपण कोणीही नगराध्यक्षाची स्वप्न बघू नये, भाजपाशिवाय नगराध्यक्ष बसू शकत नाही असा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। यावेळी भाजपाचे शहर प्रमुख सुमित रिजुबुड, महिला नेत्या श्रद्धा घाग, रिया कासार, अनिल गरजाळे, वैभव कुलकर्णी, परेश चितळकर आदी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। महासागर न्यूजसाठी दीप वायडेकर, रोहा। जी कंपाऊंड वॉल आहे तिथे अनेक वर्षांपासून जी कंपाऊंड वॉल आहे तिथे काही नागरिकांनी चांगले उपक्रम राबवले की बरेच आपण बघू शकतो की रोहा शहरामध्ये या ठिकाणी असा कचरा टाकला जातो किंवा बऱ्याच काही गोष्टी इथे कचरा टाकला जातो आणि थोडीशी अस्वच्छता असते। त्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेतला, वृक्षारोपण केलं, मात्र तरी सुद्धा काही नागरिकांच्या वतीने कचरा वगैरे टाकण्यात जातो। मात्र इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल, येण्या जाणाऱ्यासाठी असेल आणि हा पूर्ण परिसर असेल जो आपण इथे उभा आहे तो प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 याला लगत असलेला हा सर्व संपूर्ण परिसर, या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची एक वास्तू असावी असं आम्हाला वाटलं आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक, त्यांचे चिरंजीव म्हणता येईल आणि महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा, खऱ्या अर्थाने आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तर सगळ्यांना माहितीच असते, मात्र छत्रपती संभाजींची राजमुद्रा ही युवकांपर्यंत पोहोचावी। आज आपल्या रोहा अष्टमी शहरातील आणि खरं करून शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी या भूमिपूजनाला उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे नेते, मार्गदर्शक आणि रायगड जिल्ह्याची बुलंद तोफ बोललं तर वावगं ठरणार नाही असे आमचे मार्गदर्शक नेहमीच आमच्या पाठीशी राहणारे आदरणीय प्रशांतजी शिंदे साहेब, त्यांच्या समेत आलेले जिल्ह्याचे सचिव आमचे मित्र गोविंदजी कासार, आमच्या मार्गदर्शक मेघनाताई ओक, शहराध्यक्ष सुमित रिजबुड, विशेष करून आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी जाधव, कोलाडवरून आले आमचे तारू शेठ, दिनकर सानप असतील, सनल कुमार असतील, आमचे शैलेशजी रावकर असतील, माझा मित्र परेश चितळकर असतील, आमच्या घरात मॅडम असतील, रिया कासार असेल, जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग असतील, सगळेच पदाधिकारी, वैभव आहे। विशेष करून या रस्त्याची ज्यांनी ठिणगी टाकली माझ्या मनामध्ये असा माझा मित्र दीपक मोरे असेल, अनिल गरजाळे असेल, राकेश चापेकर, निखिल बोरोले आणि निलेश धुमाल ज्यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला। परंतु रस्त्यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ग्रामीण भागातील तो रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून जोडला गेला। जो रस्ता आपला भुवनेश्वरकडून जो अशोकनगरला निघतोय हा देखील फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला आणि ह्या रस्त्यासाठी कार्यकर्त्याची तळमळ कशी असली पाहिजे, रोशन चापेकर सारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला मिळणे आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड कशी होते, जो कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी ज्याची तळमळ असते असा कार्यकर्ता रोशन चापेकरचा भारतीय जनता पार्टीला मिळणं म्हणजे हे मी तालुका अध्यक्ष म्हणून आमच्या पक्षाचे भाग्य समजतो। आमची यज्ञेची भांड देखील इथे उपस्थित आहेत, शेलार काका मार्गदर्शक उपस्थित आहेत, परंतु ही रस्त्याची मागणी पाठपुरावा कसा केला पाहिजे, मी ज्यावेळी धाराव साहेबांकडे जाणार आहे हे रोशनच्या लक्षात आलं। त्या रोशनला कंपनीतून वेळ नव्हता, पण माझा रस्ता झाला पाहिजे, माझ्या प्रभागातला रस्ता झाला पाहिजे, माझ्या नागरिकांचे इथे प्रश्न आहेत। आम्हाला देखील या रस्त्याला त्रास होत होता किंवा ज्या ज्यावेळी आम्ही या रस्त्याने जात होतो त्यावेळी इथले खड्डे पाहून आमच्या मनाला वाटायचं, पण मनामध्ये असं कुठे वाटलं नाही की आता हा रस्ता आपण करू शकतो। परंतु रोशनला माहित होतं की भारतीय जनता पार्टी हा रस्ता करू शकतं। ज्यावेळी मी अलिबागला जाणार होतो
त्यावेळी रोशननी शिंदेसाहेब 2 कार्यकर्ते त्याचे जवळचे पाठवले माझ्यासोबत की वैभव आणि अनिल तू जा, परेश पण होता, की दादा चुकून विसरला तर तुम्ही त्याला आठवण करा आणि मग धारप साहेबांना सांगा, कारण आमच्या जिल्ह्याचे नेते धारप साहेब यांचा नेहमी या तालुक्यावर या जिल्ह्यावर लक्ष आहे. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यावेळी पालकमंत्री झाले तिथपासून या रायगड जिल्ह्याचं पालकत्व घेतलेले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आज प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या कामासाठी त्यांना आम्ही त्रास देत नाही. मग आम्हाला कुठे बोलायचं झालं तर आम्ही शिंदे साहेबांना सांगतो. आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून तलागर येथे देखील संकेत मोरेच्या घराजवळ 10 लाखाचा आपण साखर देखील टाकलेला आहे, त्याचं उद्घाटन व्हायचं. परंतु हे भूमिपूजन करत असताना अत्यंत आनंदाची गोष्ट अशी वाटते की रोशननी सांगितलं की वैभव, निखिल, परेश असेल, अनिल असेल, तुम्ही जा दादासोबत, कारण दादा विसरेल या रस्त्याचं सांगायला. आम्ही धारप साहेबांकडे गेलो. धारप साहेबांना मी सांगितलं की साहेब असे काही विषय आहेत. आणि विशेष म्हणजे धारप साहेब ज्यावेळी आम्हाला मार्गदर्शन करत होते त्यावेळी परेश वगैरे विसरले, परंतु माझ्या देखील लक्षात होतं की हा रस्ता रोशननी मला सांगितलाय. घरी गेल्यानंतर रोशन मला ओरडेल, रोशन म्हणजे प्रेमापोटी. म्हणून मग तिथे मी धारप साहेबांना, साहेब मला 15 लाख रुपये एका रस्त्याला पाहिजे आणि जो रस्ता रोशनच्या नगरपालिकेतला आहेच, परंतु माझ्या जिल्हा परिषदचा जो मतदारसंघ आहे दत्ता काका त्याला देखील जोडलेला आहे आणि त्या देखील लोक जिथले आहेत ते बोलून परेशान आहेत. एक सागरडीच्या इथला रस्ता आहे, तो झाला तर लोकांची जो अडचण आहे ती दूर होईल. आणि त्या ठिकाणी धारप साहेबांनी क्षणाचाही न विलंब लावता मला सांगितलंय तुम्ही सह्या घेऊन या, तुम्हाला निधी त्यावेळेस त्यांनी मंजूर केला, परंतु सह्या का सांगितला की तिथल्या लोकांची आत्मीयता किती आहे रस्त्यासाठी, तिथल्या लोकांना खरंच वाटतंय की हा रस्ता झाला पाहिजे का, किंवा लोकांना वाटतंय की आपण करू शकतो का, यासाठी त्यांनी सह्यांना सांगितलं. रोशननी तात्काळ त्या सह्या घेतल्या आणि त्यानंतर ते रस्त्याची मंजुरी आली आणि त्याचा देखील एक छोटासा खालीचा वाटा उचलण्याचा भाग्य मला देखील लाभलं. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज ज्या पद्धतीने या ठिकाणी नागरिक ज्या पद्धतीने रोशनला सपोर्ट करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला देखील आज जेव्हा मी सदस्य नोंदणी केली, आज आपल्या साई मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी देखील दीपकनी पाठपुरावा केला, निलेशनी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी रोशननी मग आपला कलश चढवण्याचा जो भाग्य आम्हाला लाभलं, कारण आम्ही देखील साई भक्त आहोत. आज आपले इथले सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. खरं तर हा रस्ता आम्ही केला याचा अर्थ की आम्ही काही मोठे आहोत असं नाही, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक आमूलाग्र बदल घडत असतात. आज सरकार आल्यानंतर विविध गोष्टी घडल्या. आज मेट्रो सारखी जी ट्रेन आहे ती फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले केवळ म्हणून ती झाली आणि त्या मेट्रोमध्ये बसल्यानंतर देखील आपल्याला बाहेर देशात आल्याचा एक भावना तयार होते आणि तसेच रस्त्याचे जाळं आज सगळीकडे विणत गेलेलं आहे. आज मुख्यमंत्री सडक योजनेतनं 2014 साली ज्या ज्या ठिकाणी रस्ता नव्हते, माझा मित्र नरेश कोकरे इथे आहे, कारवण्यासारख्या भागामध्ये 10 किलोमीटरचा रस्ता हा देखील तिथल्या छोट्या छोट्या आदिवासी ठाकूरवाडी ह्या जोडणाऱ्या रस्त्याला मुख्यमंत्र्यांच्या इच्छाशक्तीने झाल्या आणि त्याच मुख्यमंत्र्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या लोकांचा देखील विचार होतो. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज या भूमिपूजनासाठी आपण सर्व उपस्थित राहिलेत आणि या ठिकाणी ज्याने ज्याने पाठपुरावा केला, जे हात अदृश्य आहेत, ज्याने ज्याने आपल्याला यासाठी रस्त्यासाठी पाठपुरावा केला, ज्यांनी सहकार्य केलं, विशेष करून मी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करीन की ते श्रीवर्धन विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील त्यांना आम्ही सांगितलं असताना त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिल्याच आहेत. आज आमचे शिवाय जाधव इथे आलेत घोसाळे भागातील, त्यांच्या इथे देखील शिंदे साहेब आपल्या काही 2 रस्ते टाकायचे आहेत, त्यासाठी देखील आपल्याला विनंती आहे की आपण वरिष्ठांना सांगून त्या ठिकाणी ग्रामीण भागात देखील आपल्या भाजपच्या माध्यमातून लोकांना मदत कराल अशी मी आशा बाळगतो. आणि आज ज्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी उपस्थित राहिले, शिंदे साहेब तुमचे आम्ही आभार व्यक्त करूच, परंतु इथल्या नागरिकांचा उत्साह, इथला नागरिक आपल्या सोबत आहे हे वरिष्ठांना सांगा आणि यांच्या अजून काही गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्कीच बळ द्याल अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा भूमिपूजनाला शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर रस्ता हा सेवेसाठी आपल्या सेवेसाठी तयार होईल अशी आशा बाळगतो आणि थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. असे तालुका अध्यक्ष अमितजी घाट यांच्या प्रयत्नाने हा रस्ता होतोय. त्या नगरपालिकेचे भावी नगरसेवक रोशनजी चाफेकर आमचे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शहराचे शहराध्यक्ष सुनीलजी रिसबुल, आमचे शेलार मामा, आमचे समय काका, युवा मोर्चाचा आमचा अध्यक्ष कोकरे, आमच्या महिला मोर्चाच्या कासार मॅडम, ओक मॅडम, महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी, समोर उपस्थित असलेल्या तालुक्यातल्या या शहरातले ग्रामस्थ आणि या सोसायटीचे सर्व काही प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने
या रोहा नगरपालिकेमध्ये अनेक वेळेला आम्ही जी गाग असतील, रोशनजी असेल, वैभव असेल, अनेक वेगवेगळ्या कामाच्या मागण्या सातत्याने येत होत्या. कारण येणारी नगरपालिका सामोरे ठेवून आपण या तालुक्यात आम्हाला इथं नेतृत्व मिळालं नाही. पण भविष्य काळामध्ये हा रोह्याचा विकास एक अतिशय जलद गतीने व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज धारप साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला आपण 10 लाख रुपयांची आज मंजुरी घेतलेली आहे. मी या दोघांनाही सांगेन, आता ही खऱ्या अर्थाने आपली नांदी आहे. भविष्य काळामध्ये या नगरपालिकेमध्ये आज रोशन चापेकर सारखे, आमच्या वैभव सारखे, आमच्या अनेक लोकांसारखे, सुमित सारखे, शैलेश सारखे असे अनेक नगरसेवक आपल्या या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर या रोहाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू. म्हणून खऱ्या अर्थाने देशामध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. राज्यामध्ये आज देवेंद्र सरकार कर्तृत्व मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विकासाची कामं होत आहेत. मगाशी आमच्या अमित घागनी सांगितलं की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या प्रकारचं जाळं रस्त्याचं निर्माण करण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतंय. आज मुंबई बघितलात, आज तुम्ही सुरत बघितलात, आज तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलात, तर अतिशय चांगल्या प्रकारचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण रोशनजी चाफेकर पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या आपण पाठीशी ठामपणे उभे राहा. जर का आपले नगरसेवक निवडून गेले तर अनेक निधी आपण भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ह्या रोहा शहरासाठी आणू शकतो आणि रोहाचा जो काही उर्वरित खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण करू. एवढ्या तुम्हाला सांगतो, अनेक कामं रोशनजी तुझे आहेत, ही कामं सुद्धा आपण लवकरात लवकर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे आपण करू. एवढंच तुम्हाला शब्द देतो. आज खऱ्या अर्थाने आपण इथं उद्घाटन केल्यानंतर हा रस्ता तुमच्या सेवेसाठी लवकरात लवकर चालू होईल. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं एक असं नारळ जेव्हा फोडते आपल्या हातामध्ये त्याची मंजुरी असते तरच नारळ फोडते. म्हणून आम्ही कदापि असं कुठे नारळ फोडत नाही. खऱ्या अर्थाने जेव्हा आम्हाला मंजुरी मिळाली तेव्हाच आम्ही रोशनला म्हणाल आज भूमिपूजन घे. भविष्य काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागतील, आचारसंहिता लागेल आणि मग त्यामुळे लोकांना आपण जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर जायला पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज आपण इथे या रस्त्याचं भूमिपूजन आपण घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की आपण रोशनजी चापेकर जे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहा. हे चांगले नगरसेवक आहेत. आज तरुण असे उमेदवार आपण या भारतीय जनता पक्षाच्या शहरामधून देणार आहोत. खऱ्या अर्थाने अशी माणसं गेली तर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या मध्ये शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू शकतो. आज खऱ्या अर्थाने आपण जर सर्वजण इथं उपस्थित झालात त्यामुळे मनापासून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.